राम कृष्ण माईकचा आवाज जरा कमी करा, शिटी मारतोय. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणे, सुख झाले वो साजणे, सुख झाले वो साजणे. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने, सुख झाले वो साजने, सुख झाले वो साजने. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने, सुख झाले वो साजने, सुख झाले वो साजने. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने, झाले वो साजने, सुख झाले वो साजने. सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा. तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाची सर्व सुखाची बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर माधव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ति उदारा सोपान निवृत्ति उदारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिला अवतार जगदोद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा
भारत साईचा भारत साईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची लीळा शरणागत म्हणवी आपुला लीळा शरणागत म्हणवी आपुला शरणागत म्हणवी आपुला लीळा शरणागत म्हणवी आपुला संती मिरविला देऊनी हात संती मिरविला देऊनी हाती संती मिरविला देऊनी हाती लीळा शरणागत म्हणवी आपुला लीळा शरणागत म्हणवी आपुला लीळा शरणागत म्हणवी आपुला लीळा शरणागत म्हणवी संती आपुला मिरविला देऊनी हात संती मिरविला देऊनी हाती संती मिरविला देऊनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची आज त्रय जननी देवाची औपार कुमारी देवी ढोपार कुमारी 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 ढोपार ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी कुंडली कवरधारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी ढोपार कुमारी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा तबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवा जननी देवा देवा
अजत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी त्रिभुवन विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जगदोद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची निळा शरणागत म्हणवी आपुला निळा शरणागत म्हणवी आपुला संती निरविला देवनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल 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 योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् यदक्षरमनाख्येयम् आनन्दमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम् दैवतमाश्रये अखण्डानन्दरूपाय संविज्ञानप्रदायिने भवदभान्तदिनेशाय, 「 श्रीगुंडाख्य गुरुवे नमः।                                                                               श्रीगुंडाख्य गुरुवे नमः।
नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तल मोक्ष पांथस्थ पाथेयं दत्तं ग्रंथ चतुष्टयम् अमृतस्याधिकरसं माहुली तीरितो मतः। अलंकापुर निवासी तुम्हा सर्व साधकांचे मायबाप सद्गुरु श्री निवृत्तीनाथांचे अभिन्न हृदय बंधू शिष्य सखा स्वानंद साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र आलोत। 8 दिवस सप्ताह पूर्ण होत आला। आजच्या या कीर्तनानं समाधीचं स्मरण, त्या प्रसंगाचं स्मरण आणि काला आपल्याजवळ वेळेचा असणारा अभाव, आपल्या माग प्रपंचाची लागलेली गर्दी, त्यामुळं उद्याचा काला अमावस्येचा काला चतुर्दशीला आला, चतुर्दशीचा आता त्रयोदशीला व्हायला लागला। आपल्या माग व्यापच एवढा आहे, करणार काय? त्र्यंबकलाही तसंच आहे। काला अमावस्येसी त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा झाला, काला तसा अमावस्येला सांगितला। आता काही नाही, समाधी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी काही पौषवारीत तर द्वादशीला सकाळी 8 वाजता केव्हा एकदा लाही उधळली जाते ना आपण घरी जातो। न जाणो या 3 दिवसात घराचे वाशे कोणी काढून नेले असतील तर काय करावं? त्यामुळे भीती असते माणसाला। पूर्वी विश्वास होता, आता सकाळचं नावावरचं संध्याकाळी राहत नाही, म्हणून माणसं घाईनं परत घरी जातात। दुर्दैव आहे, आपली वारी उपचार ठरायला लागली, उपासना नाही। मुळात वारी उपासना आहे, उपचार नाही। करायचा म्हणून कुळधर्म करतो आपण, तशी वारी नाही महाराज। वास्तविक नेमस्थ व्रत म्हणून वारी आहे। आणि ही वारी दशमी पासून ते त्रयोदशी पर्यंत नक्की, आणि चतुर्दशीला काला करून ठिकाणी। फडकरी मंडळी अमावस्येला शिवाय इथून हलत नाहीत, म्हणून वारकरी संप्रदायाचं शुद्ध जीवन जगणारी तेवढीच मंडळी आहेत। आपण फक्त तारतीम परी तोंडाची पुरते एवढंच असणारे आहोत। पण काही हरकत नाही, त्यातल्या त्यात काहीतरी विचार आपण करतो। वारीला येतो तर ते ज्ञानोबाराय तुकोबारायांजवळ येतो, हे काही कमी नाही। कुठं मुंबईची वारी नाही, पुण्याची वारी नाही, वारी आळंदी पंढरीची आहे, हे काही कमी आहे? नाही तर तसं बघितलं तर आजही धार्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव सध्या बाजारात चालतंय अशी मोठमोठी माणसं कमी नाहीत, पण त्यांच्या गावाला जाऊन कोणी वारी करत? वारी ज्ञानोबाराय तुकोबारायांची, वारी पांडुरंगाची ही आपल्याकडे आहे, हे आपलं भाग्य। आणि अजून तरी तसला काही कोणी नवीन काही करायचा विचार केला नाही। तसं बरंच नवीन नवीन व्हायला लागलंय, पण अजून आता असं करू, यंदाच्या वर्षी पंढरीला न जाता आपण शिर्डीची वारी करू, आपण तिकडं सिहोरची वारी करू, खेट्या वेगळ्या आणि भजन करीत जाऊन केलेली वारी वेगळी। तसं अजून काही इकडं तिकडं सिहोर हरिद्वार असं काही सुरू झालेलं नाही, किंवा बंगलोर असलं काही सुरू झालेलं नाही। ही आपलं नशीब महाराज, दुर्दैव आहे। स्वतः जवळ सर्व सिद्धता असताना
आपण आंधळ्यासारखे इतरत्र चाचपडतो, जवळ असताना बाहेर शोध घेतो. त्यामुळं आमची अवस्था आहे ते मिळालेलं कळालेलं नाही, आणि जे मिळवण्याच्या मागे लागलो ते मिळाल्यानंतर यात काही अर्थ नाही हे कळाल्यानंतर आपला वेळ वाया गेला, आयुष्य वाया गेलं असं म्हणत पश्चाताप करण्याची वेळ. कारण शेवटी कुठलंही सकाम कर्म हे समाधानाला नेत नसतं. नाहीतर निष्काम कर्मयोगाचा विचार ज्ञानोबारायांनी अधिक प्रकर्षानं मांडला नसता. सकामता कुठली येऊ द्या आणि कुठल्याही क्षेत्रात असू द्या, ती सकामता बंधनाला कारण आहे. आणि या उलट निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहो नये वास अनेकांची असं ज्याचं स्वरूप आहे त्याला मात्र समाधानच मिळतं. आणि त्याकरता त्याला बाहेर जावं लागत नाही. ते समाधान जे त्याच्याजवळ आतच आहे ते अंतस्फूर्त असणारं समाधान त्याच्या ठिकाणी वृत्त्यानुभवातनं प्रकट होतं आणि तो सुखिया होतो. इथपर्यंतची स्थिती आपल्या वारकरी संप्रदायाच्या महात्म्यांनी अनुभवली आहे, अनुभवून दिली आहे आणि मार्गदर्शन करून सांगितलंय. बाबा हो, कशाला इकडं तिकडं फिरता, बहिर्मुख होण्यापेक्षा अंतर्मुख व्हा आणि जे आपल्या जवळ आहे अगोदर ते जाणार. ते इतकं उत्तम आहे, उत्कट आहे, भव्य आहे, समाधान देणार आहे आणि कुणावरही अवलंबून असणार नाही, स्वावलंबन पूर्वक मिळणार आहे. आत पहा. आणि म्हणून जी उपासना आपल्याला संतांनी सांगितली त्या देवाची वारी करून संतांच्या वारीचाही नियम आम्हाला दिला. गळ्यात माळ घालताना सांगितलं आळंदी, पण अगोदर म्हणत नाहीत पंढरी आळंदी देऊची. अगोदर काय शब्द असतो? आळंदीची, पंढरीची, देऊची, त्र्यंबकची, पैठणची. तुमच्या जवळ जे संत क्षेत्र आहे त्याची वारी झाली पाहिजे. पंढरीला मिळालं उत्तम, न मिळालं जायला तरी चालेल, पण संताची वारी चुकू द्यायची. माळ घालतानाच जर आम्हाला संप्रदाय संस्कार हा आहे तर त्या संस्काराला अनुलक्षून आपण वारीला येतो. आपण येतो, आपले पूर्वज आलेत, येत राहिलेत आणि हा संस्कार टिकवला तर पुढच्याही पिढ्या कायम इथं येत राहणार आहे. संख्यात्मक वाढ आहे, गुणात्मक वाढ नाही. आणि टक्केवारीच्या हिशोबानं पाहिलं तर ही संख्यात्मक वाढ सुद्धा टक्केवारीच्या हिशोबानं खूपच कमी आहे, म्हणजे पूर्वीपेक्षा कमी आहे. पूर्वी 40,000 वारकरी भजन करीत पंढरीच्या दिशेनं वारीला जात होते. त्यावेळेस महिना वारकरी 1100 ते 1200 होते. पूर्वी म्हणजे जास्त जुने नाही, 30 वर्षाची गोष्ट सांग. आता महिना वारकरी 100च्या आत आहेत. आणि संख्या मात्र आमची वारीला जाणाऱ्याची 10 लाख 8 लाख, सगळ्या पालखी सोहळ्यांच्या वारकऱ्यांची संख्या, ती दिंडीत जाणाऱ्यांची संख्या, वारकरी शब्द वापरत नाही, दिंडीत जाणाऱ्यांची संख्या काढली तर जवळजवळ 18 ते 19 लाख लोक यावर्षी होते पंढरपूरला आषाढी. यातनं खरोखर ज्यांचं जीवन वारकरी जीवन आहे, ज्यांच्या मालिका पाठ आहेत, जे भजन करीत जातात, माऊली उठल्या, माऊली चालायला लागली की चालायला लागतात, बसली की बसायला लागतात, नियमपूर्वक पालन करतात, असे किती आहेत? महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी, त्यातनं पायी येणारे सगळ्या पालख्यांमधून 13 लाख म्हणजे 1%. आणि त्या 1%त सध्या 1300 सुद्धा 13,000 म्हणा, बस नको कोणाला वाईट वाटायला, 13,000 टाळकरी आहेत, 1300 वारकरी आहेत आणि 130 निष्ठावंत आहेत. आकडा काढून बघा काय सांगतो.
खरोखर कुठली प्रगती आपली आहे त्याचं संख्यात्मक किती दिसते, संख्या किती वाढली. पण त्यावेळेस 4.5 कोटी होते, 40,000 जात होते. आता 13 कोटी आहे, 13 लाख येतात. पण त्यातनं निष्ठावंत किती. तसं दर्शन आपल्याला कोविडच्या काळात झालं. किती जण गेले कळत नाही. मला मुद्दा हा सांगायचा, वारीच्या निमित्तानं आपण येतो, तो भाव वारकऱ्याचा दुरावला पाहिजे, निश्चित झाला पाहिजे. आणि त्या निश्चयात्मक भावातनं आपल्याला संतांविषयी असणारा अनुराग अनुभवता आला पाहिजे. ज्ञानोबा माझा हा अनुराग आहे, तो अनुभवता आला पाहिजे. तुकोबारायांविषयी असणार स्नेह प्रेम, त्यांची असणारी कृपा, त्यांचा रागवणं, हे सुद्धा अनुभवता आलं पाहिजे. वाटलं पाहिजे की नाही माझ्याकडे त्यांचं खूप बारीक लक्ष आहे, मी चुकलो तर रट्टा बसल्याशिवाय राहणार नाही. अशी आतल्या आत या संतांबद्दल आपल्याला भीती पण असली पाहिजे, आदरही. तो आपला आपल्यावर असणारा नियंत्रणाचा विचार आहे. आपण या वारीच्या निमित्तानं आलो. आज ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा, महावैष्णवाचा भगवत स्वरूपाकार होण्याचा क्षण, आणि तेही स्वरूप स्थितीला प्राप्त होऊन देहस्थितीला कायम राहत या पांचभौतिक देहाचा कुठेही संबंध न ठेवता स्वरूपाकार होण्याचा क्षण सोपी गोष्ट नाही महाराज. एकीकडे कथा कीर्तन करीतू हेही साधन चालू आहे. आज 729 वर्ष झाली या कलियुगातली समाधी घेऊन. आणि अशा प्रत्येक युगामध्ये समाधी घेत ज्ञानोबारायांनी ही 108वी घेतली आहे. अष्टोत्तर शत अशी वर्णन आहे की नाही नामदेवरायांच्या अभंगात. मग ही 108वी समाधी आहे. तर ज्ञानोबाराय किती वेळा, किती वर्षापासून, किती युगायुगापासून तुम्हा जीवांच्या कल्याणाकरता या ठिकाणी येऊन बसलेत. पर हेच स्थान, पुरातन स्थान, प्रकट स्थान म्हणून त्याचा गौरव केलाय. मग विचार करा, 1-2 वर्ष नाही किंवा ही 729 वर्ष नाही, मागची युगानुयुगी ही जर समाधी आहे, ही जर जागा तशीच तीच आहे, आणि तिथे वास्तव्याला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा पुन्हा परत प्रकट रूपानं, आणि जेव्हा आता काम पूर्ण झालंय पुन्हा आपण आपल्या निजानंदामध्ये, निज चिंतनामध्ये व्यग्र राहावं, मग्न व्हावं म्हणून पुन्हा परत समाधी स्वीकारावी. ज्ञानोबारायांची ही जी समाधीची स्थिती आहे की नाही, इतकी सहज आहे. आवश्यकता वाटली जगदोद्धारा करता की अवतार धारण करून यायचं. आता आपलं काम पूर्ण झालंय. लोक पुन्हा आपलं समाज, जीव साधक दशेला पुन्हा प्राप्त होऊन साधनेकडे प्रवृत्त झालेत, होतील. आता त्यांना मार्ग दाखवला, आता ते निश्चित योग्य त्या दिशेनं जातील असं वाटलं की लागलीच पुन्हा आपले स्थिर होऊन जातात. आणि मग जे आपलं साधन पूर्वीपासून करत आले ते करतात, नाही का? किंबहुना तेच तर त्यांनी अक्षय रूपानं दान स्वरूपात मागून घेतले देवाकडे. आम्हाला दुसरं काही नको, आमचा छंदच मुळापासून, आरंभापासूनचा हाच आहे. बाळछंदामध्ये म्हणतात की नाही, ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंदो, बाबा बाळ हृदयी धरोनिया ध्या बाबा बाळ छंदो, हृदय धरोनिया बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वा बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ कथा कीर्तन करी तू बाबा बाळ छंदो, बाबा बाळ छंदो, बाबा बाळ
बाबा बाळ कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू बाबा बाळ ज्ञानदेवी हृदयी धरोनी समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू बाबा बाळ चंदू आवश्यकता वाटली की जावं देवाजवळ. देवा एकतर निवृत्ती देवाजवळ जावं नाहीतर पांडुरंगाजवळ. माऊलीच्या हट्ट करण्याच्या जागा दोन, पण त्यातली पहिली निवृत्तीनाथ आणि मग देव. नामदेवरायांच्या हट्ट करण्याच्या जागा दोन, पहिला देव आणि मग दुसरे ज्ञानोबा. मोक्ष आहे. थोडं बारकाईनं पाहिलं तर हे लक्षात. अभंग जो सेवेला घेतला निळोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या अनुग्रहाची अपेक्षा करीत ज्यांनी निग्रहपूर्वक अनुष्ठान केलं आणि सदेह वैकुंठाला गेलेल्या तुकोबारायांना पुन्हा परत यायला लावलं, प्रत्यक्ष अनुग्रह प्राप्त केला, ते निळोबाराय. ते वर्णन करतात ज्ञानोबारायाधिक भावंडांचं. आता प्रकरण वेगळं आहे. चांगदेवांच्या संबंधानं जे प्रकरण आहे की चांगदेवांवर जी कृपा मुक्ताईंनी केली, त्यावेळेस चांगदेव महाराजांच्या मुखातून जे शब्द आलेत त्या शब्दाला अनुलक्षून निळोबाराय बोललेत की चांगदेवांनी अशी स्तुती ज्यांची केली आहे ते हे तुम्ही चारही प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहात. मी आपल्याला शरण आलो आणि मी शरण आलो हे म्हणण्यापेक्षाही मी स्वतःला तुमचा शरणागत म्हणवतो, कारण संतांनी मला तुमच्या हातात माझ्या बाबतीतली शिफारस करून दिलेला आहे. संतांनी ज्याची शिफारस करून तुम्हाला सोपवलाय तो हा निळा स्वतःला तुमचा शरणागत म्हणवतो. का? कारण तुम्ही स्वतःच मोठेपण कुठेही मोठेपणा करता न मिरवता समाजाला आकर्षित करून सन्मार्गाला लावण्याकरता प्रकट केलं, म्हणून मी तुमच्या आश्रयाला आहे, मी तुमचा शरणागत आहे. मला आपल्याजवळ आश्रयाला जावं असं संतांनी सांगितलं आणि संतांनी माझाही निर्वानिरव, माझाही परिचय, माझ्याही बाबतीतली शिफारस तुम्हाला करून दिली. असा संती जया हाती निरवोनी दिला, तो हा निळा आपुला शरणागत म्हणवी, असं म्हणत या चारही भावंडांचं वर्णन निळोबारायांनी अभंगामध्ये केलंय. मला मग सांगताना हा विषय राहिला, आपण विषयाला बोलायला सुरुवात केली, पण निळोबारायांचा हा अभंग आहे. अभंगामध्ये ज्ञानोबारायां पुन्हा प्रश्न त्याच्यात निर्माण होतो. वास्तविक या चारही भावंडांमध्ये ज्येष्ठ कोण? निवृत्तीनाथ. नमो निवृत्तीनाथा, नमो निवृत्तीनाथा असं नाहीये ना. निळोबाराय सुरुवात कोणापासून करतात? नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. मग निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव. पहिला क्रम ज्ञानोबारायांचा लावतात, मग निवृत्तीनाथांचा, मग सोपान देवाचा आणि शेवटी मुक्ताईंचा. त्यातही कारण आहे, मजा आहे त्यात सुद्धा.
मला एवढंच म्हणायचं आहे, निवृत्तीनाथांचं वर्णन अगोदर न करता ज्ञानोबारायांचं निळोबाराय करतात. काय कारण असेल त्याला विचार केला पाहिजे. आज ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे म्हणून ज्ञानोबारायांकडे अभंग लावायचं यासाठी नाही आहे बरं का. नाही तर उद्या मुक्ताईचा समाधी सोहळा असला की मुक्ताबाई नमो म्हणून त्या दुसऱ्या चरणाला महत्व देत बोलायचं. तो प्रत्येकाच्या कौशल्याचा भाग आहे, पण निळोबारायांचा भाव काय आहे ते मात्र जाणलं पाहिजे. आणि ते जाणता जाणता समाधी सोहळाही पाहिला पाहिजे. समोर निळोबाराय ज्ञानोबारायांच्या वारीला आलेत आणि ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रातला, या भावंडांच्या जीवनचरित्रातला भिंत चालवण्याचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. तो आणला. 1400 वर्षाचे योगी असणारे चांगदेव महाराज, चांगदेव 65च्या 65 ओव्यांचा आशय न कळाल्यानं, बरं इथं ज्यांच्या परीक्षेकरता आपण कोरं पान पाठवलं, कोरा कागद पाठवला, ते आपल्या परीक्षेचा विषय सोडून किंवा आपल्या या उद्दंडपणाचा विचार सोडून आपल्याला क्षमा करून उलट सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव विसकुसे, हे सख्या तुझ्या भेटी करता माझा जीव व्याकुळ झालाय असं आपल्याला म्हणतात आणि हे लिहून पाठवतात. नेमकं काय आहे? आपण यांचे सखे केव्हापासून, आपण यांना विरोधात बघतो आणि हे मात्र आपल्याला मित्रत्वानं सख्यत्वानं पाहतात. आपला विचार मर्यादित, यांचा विचार व्यापक आहे. नाही, हे विलक्षण आहे, हे रसायनच वेगळं आहे. बघितलं पाहिजे. जायचं आहे पण कसं जावं, आपलं पुणे पण कळालं तरी लवकर ते कळालेलं प्रकट करण्याची प्रवृत्ती आपली होत नसते. स्वतःचा स्वर चुकला तरी जरा नीट लावा पखवाज म्हणून म्हणणारी माणसं आहे. मान्य करत नाहीत माणसं. चांगदेव महाराज निघालेत पण मनामध्ये, कारण शेवटी 1400 वर्षाची ती मिळवलेली कीर्ती, ते मिळवलेलं यश, एवढा 14,000 शिष्यांचा परिवार आणि त्यांच्या सोबत जायचं आहे. तर बरं, आपण जर म्हटलं की नाही ते खूप मोठे आहेत, मी त्यांच्या आश्रयाला चाललो, तर हेही येणार नाहीत. 2 भाग आहेत. म्हणजे अभिमानानं गेले असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा थोडा वेगळा विचार करा की या 14,000 शिष्यांचं कल्याण व्हायला पाहिजे, हे आपल्यावर अवलंबून आहेत. आपल्याला कळालंय त्यांच्या पायाशी जावं म्हणून, पण यांना कळणार नाही. यांना सोबत घेऊन जाऊ आणि पुढे जे घडेल त्यानं हे सुद्धा तिथे शरणागत होतील. म्हणून वाघावर बसले, सर्पाचा चाबूक घेतला आणि आळंदी क्षेत्राजवळ आले. आपल्याला सगळं माहिती आहे. प्रसंग घडला, धावत लोक गेलेत. महाराज तप्ती तीरवाशी असणारे तापीच्या तीरावरचे महात्मे आलेत. चला 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 असं आईसाहेबांनी विचारलं, कोण हे, कुठून आलेत, कसे आलेत? कसे आलेत म्हणजे आपण तर काही त्यांच्या भेटीचे काही पूर्व समाचार नाही, आपण बोलावलं नाही, हे असं अचानक कसे आलेत? ऐकणाऱ्याला वाटलं कसे म्हणजे कोणत्या वाहनानं आलेत. त्याने सांगितलं कसे म्हणजे वाघावर बसून आलेत, हातात सर्पाचा चाबूक आहे. हे सगळं ऐकल्यानंतर निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांकडे पाहिलं. कुठेही बोलणं नाही, फक्त नजरेतनं कळतं महाराज या महात्म्यात. ज्ञानोबाराय उगाच म्हणत नाही तुमचा विठुवा जयावरी झळके, नुसती दृष्टिक्षेपानं तुम्ही कृपा करतात. जर हा पद्म करू माथा पारुखे तव, मग तर काय सांग, ब्रह्मची तू पहा तुके, तो जीवची परी तुके, साचा स्त्रीसे किती सांगावं. ब्रह्मत्वाची स्थिती तुमच्या आशीर्वादानं होते. नजरानजर झाली. एवढा मोठा महात्मा येतोय, स्वागताला तसंच गेलं पाहिजे आपण. तो जर वाघावर येतोय तर चल बाई म्हणून कशावर गेले? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती,
ज्ञानोबा माझा. नाथ महाराजांचं वर्णन खूप बारकाईनं आहे. मोक्षाच्या मार्गाचे सांगाती असणारे ज्ञानोबाराय बंधनात अडकलेल्या चांगदेवांच्या भ्रांतीचं निरसन करतात आणि त्यांच्याही मोक्ष मार्गाचे सांगाती होऊन जडभिंती चालवून त्यांना या प्राकृतिक असणाऱ्या या स्थूल स्वरूप असणाऱ्या जगताविषयीच वास्तव दर्शन घडवतात. या सजीव निर्जीवाचा काय विचार घेऊन चाललात? अरे परमात्म्याचं अस्तित्व अनोरणीय नाही, तो तुमच्यात आमच्यात सर्वत्र आहे. इथं कोणाची तुमची आमची सत्ता नाही, सत्ता त्या एकाची आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न तो आहे. इथं फक्त केवळ वाढवणी अभिमान केली अहंता जतन ती आपली आपण वाढवलेली आहे. यातनं मोकळे व्हा हा विचार केवळ कृतीनं ज्ञानोबारायांनी दिला. चांगदेव महाराज शरण आले आणि चांगदेवांनी हळूहळू यांच्या आश्रयाला राहून पुढे श्री आईसाहेबांचा अनुग्रह प्राप्त केला हे आपल्याला माहिती आहे. निळोबाराय या प्रसंगाचं वर्णन स्मरण करतात. आळंदीला वारीला आलेले आहेत. का बरं आळंदीला आले? कारण देहू आणि आळंदी हे त्यावेळेचं तीर्थक्षेत्र आहे. त्याही पेक्षा जिथं आपले श्रीगुरु वारीला येतात, जिथं आपले श्रीगुरु नियमानं सेवेला तत्पर आहेत, तिथं आपण गेलो पाहिजे. म्हणून निळोबारायही आळंदीला येतात, वारंवार येतात. साहजिक आहे. जसं आपण काही कामानिमित्तानं अगदी पुणे चाकण या परिसराला आलो की आळंदीला येऊन दर्शन घेऊन गेल्याशिवाय राहत नाही, असं स्वाभाविक आहे. या परिसरात आल्यानंतर बरं प्रतिष्ठित आहेत, गावचे कुलकर्णी आहेत, सगळ्याच गोष्टी नाही. आल्यानंतर इथं आल्यानंतर पहिले काम इंद्रायणीचं स्नान, माऊलीचं दर्शन, शांततेनं बसून त्यांचं ध्यान, त्यांच्या स्वरूपाचं चिंतन, आणि ते करता करता त्यांनी सांगितलेल्या विचाराचं अनुसरण हेच इथे येणारा भाविक करतो. किंबहुना असं जो करतो तो खऱ्या अर्थानं भाविक आहे. साधी गोष्ट. निळोबाराय विचार करतात. स्वतःच एवढं मोठेपण असूनही कुठेही या मोठेपणाची जाहिरात किंवा आपल्या असणाऱ्या अस्तित्वाचं प्रदर्शन हे महात्म्य करत नाही. हे वेगळेच आहे. यांच्या आश्रयाला येऊन आपलं कल्याण होईल, यांचा आश्रयाला येऊन जगाचंही कल्याण होईल, म्हणून जे साधन आपण करतो ते इतरांनीही करावं याकरता आग्रह धरीत निळोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना हा विचार सांगतात. केवळ ज्ञानोबारायाधिक भावंडांच्या कृपेमुळे आज आमचं सांप्रदायिक जीवन, आमचं पारमार्थिक जीवन समृद्ध झालेलं आहे. जर त्यांनी या चारही भावंडांनी हा सर्वसमावेशक विचार समाजाला दिला नसता, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांकरवी श्रीमद भगवद्गीतेची ही व्यापक टीका करवली नसती, ज्ञानेश्वरीच्या भावार्थ दीपिकेच्या रूपानं हा तत्वविचार जर आम्हाला मिळाला नसता, तर 18 पगड जाती जमातीतले वेगवेगळ्या भाषा प्रदेशातले तुम्ही आम्ही इथं एकत्र आलो. किती मोठी गोष्ट आहे ना. नाहीतर हे तत्वज्ञान मर्यादित लोकांकरता मर्यादित स्वरूपानं, आणि ते सांगतील आणि तो लावतील त्या अर्थानच प्रकट होत. अरे त्या तत्वज्ञांच्या सुद्धा अर्थ पद्धतीमध्ये एकमेकात वाद आहे, त्यांच्यात कुठे एकमत आहे. पण ज्ञानोबारायांनी कुठेही वाद शिल्लक न ठेवता समन्वय करीत समन्वयाचार्य म्हणून हे संपूर्ण ब्रह्म साम्राज्य दीपिका आपल्या समोर प्रकट केली. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. किती सोपं केलं आपल्या करता. नाहीतर कोणाला विचार होता महाराज?
बरं, हे नुसते बोलले नाहीत, कृतीतनं करून दाखवलं. आणि त्यामुळं नामदेवराय आणि ज्ञानोबारायांच्या समकालीन संतात सर्व स्तरातनं, जाती जमाती बलुतेदार यांच्यातनं सगळा समाज, अगदी चोखोबारायांपासून कबीरांपर्यंत सगळे समाविष्ट झालेले दिसतात. मग तिथं वंका, बंका, राका, सोयराबाई, निर्मलाबाई सगळ्या दिसतात. जनाबाईंसारख्या अधिकारी संत दिसतात. तिथं कुणामध्येही स्त्रीत्वाचा, पुरुषत्वाचा, जातीचा, वर्णाचा अभिमान दिसत नाही. उलट अशी स्थिती या भावंडांच्या या 20-22 वर्षाच्या जो काही काळ त्यांनी या समाजामध्ये जगला, त्या काळामध्ये असा प्रकट झाला की त्याचा परिणाम आहे. वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती, निर्मळ चित्ते झाले नवनिते, पाषाणा पाझर फुटती रे. एवढं सगळं ज्यांच्या कृपेनं झालं, ज्यांच्या समर्पणानं, त्यागानं झालं, स्वतः एवढ्या हाल, अपेष्ट्या, अपमान, तिरस्कार, घृणा होऊनही कधी ज्यांनी त्याबद्दल कोणत्याही स्वरूपानं, ना वाणीनं, ना कृतीनं, ना विचारानं कुठं त्याबद्दल तक्रार केली, असे हे निर्विकार असणारे जे महात्मे आहेत, त्यांच्या चरणाच्या आश्रयाशिवाय दुसरं काही करू नये अशी जाणीव ठेवून नमो नमो असा आग्रहपूर्वक द्विरुक्ती करीत निळोबाराय त्यांना नमस्कार करतात, त्यांच्या शरणागतीचा भाव प्रकट करतात. नमो ज्ञानेश्वरा, 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 तो परदेवा निवृत्ती उदारा, तो परदेवा मुक्ताबाई नमो, त्रिभुवना भवानी मुक्ताबाई नमो, त्रिभुवना भवानी निवृत्ती उदारा, तो परदेवा निवृत्ती उदारा, तो पानदेवा मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो, त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. शरणागती पूर्वक पुन्हा पुन्हा आग्रहानं द्विरुक्ती करीत, किंबहुना आपल्या अंतःकरणातल्या भावाची उत्कटता प्रकट करीत, जेव्हा अनावर होतं तेव्हा तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोललं जातं. वास्तविक द्विरुक्ती दोष आहे, पण जेव्हा भावाचं प्राकट्य होतं तेव्हा तो दोष नाही, तर तो लक्षणात्मक विचार केला जातो. तो विशेष लक्षण विशेष. बाप बाप सद्गुरु, मग तिथं या बाप शब्दाची द्विरुक्ती दोष नाहीये का? कारण त्याचा अर्थही वेगळा आहे आणि त्यातला भावही वेगळा आहे. बस काय बोलू, बस बस, ते तिचे बस बस दोनदा बोलणं आहे ना.
ते बोलण्याकरता शब्द नाहीत किंवा कुठेतरी आपल्या बुद्धीची मर्यादा आहे हे जाणवलंय, व्यक्त करतोय शब्दातनं, पण करतो ते पूर्ण शब्दानं वर्णन करता येत नाही हे जाणवत आहे. तरी सुद्धा भाव आवरता येत नाही म्हणून शब्द प्रकट होतात. एवढेच. नमो ज्ञानेश्वराय, नमो ज्ञानेश्वराय. दोनदा नमस्कार आहे. का? काय कारण असतं? आपल्या सर्व सांप्रदायिकांमध्ये भजन जरी केलं जातं तरी ज्ञानोबा तुकाराम हे प्राधान्यक्रमानं होणारं भजन आहे, जे भगवान स्वतः करतात. माऊलींचं भजन आणि तुकोबारायांचं भजन स्वतः भगवान करतात. बाकी इतर संतांचं म्हणाले नाही, त्या इतर संतांचा समावेश या ज्ञानोबा आणि तुकाराम याच्यात आपोआप आलेला आहे. कारण ज्ञानोबा तुकाराम हा मध्यम पदलोपी समास आहे. ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत एकानं लागलीच प्रश्न केला, मग ते निवृत्तीनाथ वगैरे सोडून द्यायचे का? म्हणाले, वेड्या, तुला हे कळालं का की ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ वेगळे, हे अभिन्न हृदय आहेत. गुरु आणि शिष्य दिसायला दोन असायला एक असं स्वरूप आहे म्हणून त्यांचा वेगळा उल्लेख केलेला नाही. आणि नंतरच्या काळात अशा लोकांना बोलण्याकरता संधी असू नये म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, त्यातही क्रम बदलला, काही क्रम बदलून म्हणतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव एकनाथ तुकाराम असंही भजन करतात. आता एकनाथ नामदेव तुकाराम म्हटलं काय, नामदेव एकनाथ तुकाराम म्हटलं काय, फरक काही पडत नाही. पण प्रत्येकाच्या शेवटी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, ते प्रत्येकाकडे असतच ना. आणि ते असावं थोडंफार, जास्त नाही, अतिरेकी नाही, दुसऱ्याला त्रास होईल असं नाही, समन्वयात्मक असावं. असं मला मुद्दा एवढाच सांगायचा. ज्ञानोबारायांचं स्मरण आरंभाला निळोबाराय करतात. कारण म्हणजे माझ्या विचारात निळोबाराय पहिल्यांदा मुळात आळंदीत आहे. आणि आळंदीत आल्यानंतर कोण आठवते पहिल्यांदा? पावलेच. त्यामुळे त्यांचं स्मरण केलं, बरं चुकलं काय, फरक काय, हरकत काय, आक्षेप घेण्यासारखं काही. बरं त्यांना वाटलं, त्यांनी वर्णन केलं, आपण कोण आक्षेप घ्यायला? दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, त्याची जर संगती नीट पाहिजे असेल तर ज्ञानोबाराय संतही आहेत पारमार्थिकाच्या दृष्टीनं आणि प्रापंचिकाच्या दृष्टीनं माऊली पण आहे, आई पण आहे. काय आहे, आपण पारमार्थिक आहोत पण त्याबरोबर प्रापंचिकही आहोत. असोनी संसारी जिव्हे वेगू करी हे सांगणारे ज्ञानोबाराय आहेत, लक्षात ठेवा. नाहीतर आहे ते सगळं सोडा, हा प्रपंच मिथ्या आहे, हा जाणारा आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा. त्याकरता काय करा? तुकोबारायांसारखे सांगतात, जाळोनी संसार वैसलो अंग. ज्ञानोबाराय मात्र तेवढं सांग, काही आवश्यकता नाही. क्षणभर उभा राहा, नामस्मरण कर, कल्याण. प्रपंचात राहा पण तोही नेटका कर, आपला नाही या जाणीवेनं कर. आहे तो प्रभूनं दिलेली जबाबदारी या जाणीवेनं कर. असं एक वेगळ्या पद्धतीनं समजवणारे पहिले ज्ञानोबाराय. फरक आहे. निवृत्तीनाथांच्या अभंगामध्ये प्रापंचिकाच्या दृष्टीनं विचार कमी आहे, पारमार्थिकाच्या दृष्टीनं, आणि तेही निवृत्तीपरक विचार जास्त आहे. ज्ञानोबारायांनी निवृत्तीपरक विचार मांडत असता असता प्रवृत्तीपरक असणारा सुद्धा विचार तेवढ्या तत्परतेनं स्पष्टतेनं मांडला. कारण सहजपणानं प्रपंचाची आसक्ती जीवाची सुटत नाही, देहाविषयीचं ममत्व सुटत नाही, देहतादात्म्य भाव सहज जात नाही. हळूहळू जाण्याकरता
त्याला कुठंतरी एका प्रक्रियेतनं न्यावं लागेल. एकदम सगळं सोड असं म्हटलं तरी व्यसनी सुद्धा व्यसन सोडत नाही. तो म्हणतो यालाच सोडा, हा भेटला की तेच सांगतो, न पेक्षा याचं तोंडच पाहू. मग त्याला हळूहळू करावं लागतंय. बदल करण्याकरता, परिवर्तन घडवण्याकरता अगोदर गुणदोषासह स्वीकारावं लागतं. म्हणून तर म्हटलंय ना, गुणदोष याती न विचारी काही, उलट ठाव दिला पायी आपण. येणाऱ्याचे गुणदोष पाहत नाही, पण नंतर आल्यापर्यंत जवळ घेतल्यानंतर त्याला दोषापासून निवृत्तही करतात आणि त्याच्या ठिकाणी असणारी गुणांची भ्रांती घालवतात. त्याच्याजवळ कुठल्याही पद्धतीने न्यूनगंडही ठेवत नाहीत आणि अभिमानही ठेवत नाही. तर गुणवानाला अभिमान यायला वेळ लागत नाही आणि दोषी माणसाची टीका करायला लागल्यानंतर तोही आपल्यापासून म्हणजे आपल्यात राहत नाही, बाजूला जातो. हे तसं करत नाही, दोषासह स्वीकार करतात. अरे मला सांगा, लहान लेकरू त्यानं शी केली, मग काय करते आई? काही नाही, लंगोट बदलते, धुवून काढते, स्वच्छ करते, ती लंगोट सुद्धा भरलेली धुवून टाकते, वाळवते, पुन्हा कालांतरानं 2 दिवसांनी त्याला ती वापरते. ती लेकरालाही सोडून देत नाही आणि जी घाण झालेली आहे ती काही सांभाळून ठेवत नाही. मळलेला कपडा धुवावा, स्वच्छ करावा आणि पुन्हा घालायला द्यावा. बस. सगळ्यांनाच सोडत चाललो तर ज्याला जवळ घ्यावं असं या जगात कोणीच राहणार नाही. जाऊ द्या, ज्याला जवळ घ्यावं असंही राहणार नाही, पण जवळ घेणारा सुद्धा दोषयुक्त आहे, तोही राहणार नाही. आपण तरी कुठे सर्व गुण संपन्न आहे, निर्दोषम मी समम ब्रह्मा आहोत. त्यामुळं इथं ज्ञानोबारायांसारखे महात्मे तुम्हा आम्हाला आपल्या गुणदोषासह स्वीकारतात आणि मग हळूहळू त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर वेळोवेळी सूचना करीत आमचे दोष आम्हाला दाखवीत, त्या दोषांचं दोषापनयन करतात आणि आमच्या ठिकाणी जे गुण आहेत त्या गुणांची गुणवृद्धी करीत, त्या गुणांपासून जो अभिमानाचा धोका आहे तो घालवून आम्हाला सद्गुण संपन्न बनवून त्या गुणांचा जगत कल्याणाकरता कसा उपयोग करावा याचं मार्गदर्शनही करतात. ज्ञानोबारायांजवळ दैवी संपत्तीचे एवढे गुण आहेत, ते त्यांनी सगळ्या वेगवेगळ्या निमित्तानं वापरलेत, एवढे वाढवलेत, पण कधी त्या गुणांचा अभिमान त्यांच्या जवळ नाही. ज्ञानोबारायांच्या जवळची दया किती मोठी आहे मला सांगा. आपली काय पात्रता आहे, काय लायकी आहे महाराज, पण आज त्यांचं नाव घेतलं तरी लोक आपल्या पाया पडतात. अजून काय पात्रता आहे? जन्मदाते मायबाप सुद्धा आपल्याला चांगलं म्हणतात की नाही प्रश्न आहे. ज्याला जन्म दिला ते लेकरू सुद्धा आपले उपकार मानीन का न मानीन माहित नाही. ज्ञानोबाराय आपल्याला जवळ घेऊन गोंजारतात, अंजारतात, विचार देतात, दिशा दाखवतात आणि वेळोवेळी आपल्याला सांभाळीत देतात. साधूचं हे स्वरूप, संतांचं हे स्वरूप आणि त्याही पेक्षा माऊलीचा असणारा अंतःकरणातला कळवळा हे पाहून निळोबाराय शरणागती स्वीकारित. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान, या चारही भावंडाची शरणागती करतात. ज्ञानोबारायांचं जीवन आणि या चारही भावंडांचं एकूण जीवन काही वेगळं नाही, एकच आहे. चरित्र ज्ञानोबारायांचं सांगितलं तरी चौघांचं सांगावं लागतं, त्यातलं कुणाचंही सांगा, चरित्र या चारही भावंडांचं मिळून एकत्र आहे. म्हणून आपल्या संप्रदायातला हा बंदार उपाय आहे चार चारण्यांचा. कुठेही जा, खणखणीत नाना आहे महाराज, कुणाचंही चिंतन करा. निवृत्तीनाथांचं म्हणजे म्हणून कोणत्या रहाळातला आहे तो, खानदेशातला आहे का नाशिक भागातला आहे का पुणे भागातला आहे का पुढे जाऊन आणि सासवडच्या भागातला आहे, कुठल्याही भागातला असो, त्यानं कुणाचंही वर्णन केलं, सोपान काकांचं वर्णन केलं तरी पर्यायानं या चारही भावंडांच्या चरित्राचा
त्यांच्या मायबापांचा विचार करावा लागतो. एक परंपरा घेऊन ज्ञानोबा आले. विशेष आहे, ज्या समाजानं संन्याशाची मुलं म्हणून एकेकाळी अवहेलना केली, हेटाळणी केली, द्वेष केला, तिरस्कार केला, तिरस्कृत घृणेच्या नजरेनं पाहिलं, तोच समाज आज त्यांच्या जीवावर पोट भरत आहे. तोच समाज आज त्यांच्या चरणाशी लोळण घेतोय. कशामुळं? काय कारण असेल? नाही, जे परंपरेनं प्राप्त आहे ते सोडलं नाही. जे नियमानं आलंय त्याचा स्वाभिमान ठेवला, अभिमान वाढवला. जे केलं ते सहजतेनं केलं, काही मिळावं म्हणून नाही, तर समोरच्याची उणीव संपावी आणि त्याच्या समाधानानं आपण समाधानी व्हावं, हा विचार दृष्टिकोन ठेवल्याचा परिणाम. तुकोबाराय म्हणत नाहीत आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल. आपण विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणण्यात त्यांचं समाधान आहे, ते सुखी आहेत. का? कारण त्यांना माहिती याचं कल्याण झालं. मुलं रडत केव्हा जवळ येतात? आईजवळ किंवा मोठ्या माणसाजवळ, जेव्हा त्यांना काही हवं असतं. एक त्यांच्याजवळ असणारं कोणीतरी काढून घेतलेलं असतं, दोन किंवा आता आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आणि ते देणारं यांच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं जाणवतं, तेव्हा हट्ट करून येतात. ते याच्या पलीकडे काही वेगळं नसतं. हवा आहे अशी इच्छाच निर्माण होऊ दिली नाही, अपेक्षेचा ठावच शिल्लक ठेवला नाही, तृप्ततेचा नित्य अनुभव जर या समाजाला दिला तर तो समाज कुणापुढे ओशाळ होणार नाही, कुणाचा मिंधा होणार नाही, लाजीरवाणं भिक्षेकऱ्याचं जगणं जगणार नाही. या जाणीवेतून ज्याला जे हवं ते त्याच्या पात्रतेनुसार योग्य प्रमाणात मिळावं अशी धारणा ठेवणारे ज्ञानोबा. जो जे वांछील तो तेला हो. आणि एक दोन नाही किंवा मनुष्य जात नाही, प्राणी जात एवढी व्यापकता विचारांची ज्यांच्याजवळ आहे ते हे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे सांगतात, किती वर्णन करावं यांचं. अरे ज्यांचं असणं, ज्यांचं दिसणं हे त्यांच्या श्री गुरूंना, प्रत्यक्ष रुक्मिणी पांडुरंगाला सगळ्यांना आनंददायी आहे. आणि ज्यांचं दृष्टी आड होणं हे या निर्विकल्प आणि निर्विकार असणाऱ्या परमात्मा आणि श्री गुरूंना सुद्धा व्याकुळ करणार आहे ते हे ज्ञानोबा आहे. ज्यांना पाहिल्यानंतर परमात्मा आणि श्री गुरु दोन्ही प्रसन्न होतात आणि आता हे पुन्हा आपल्याला डोळ्याला दिसणार नाही लवकर म्हणून व्याकुळ होतात ते हे ज्ञानोबा. त्यांच्याबद्दल ते समोर आहेत तेव्हाही वर्णन तेच करतात आणि जेव्हा ते दृष्टी आड होतात तेव्हा त्यांच्या आठवणीनं व्याकुळ होऊन डोळ्यातनं घळघळा अश्रू आणि हेच त्यांचं वर्णन करतात. असं ज्यांच्याबद्दल आहे ते ज्ञानोबा आहे. देवो म्हणती रुक्मिणी हाची एक योगी हे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची. भगवान जिच्याजवळ आपलं गुह्य सांगतात, जिच्याशी आपलं मनोगत सांगतात, त्या माता रुक्मिणीला सांगतात काय बोलू यांच्याबद्दल. माझ्याकडे शब्द नाहीत. उलट यांना पाहिलं की समाधान. हे माझे आत्मा आहेत, हे माझे निजधाम आहेत. आणि उद्या हे जेव्हा डोळ्यासमोरून नाहीसे होतील, समाधीला जातील, तेव्हा मी कुणाकडे पाहू? सगळं जग माझ्याकडे आशेनं पाहत प्रेमापेक्षी होऊन, आणि मी प्रेमापेक्षी होऊन यांच्याकडे पाहतो कारण हे माझ्यावर भरभरून प्रेम करतात. असं हे माझं प्रेमनिधान जर डोळ्यासमोर दिसणार नसेल, माझं कसं होईल? मी किती व्याकुळ होईल काय सांगू? मी ओक्साबोक्षे भगवान रडतात ज्यांच्या करता ते ज्ञानोबा आहे.
अरे ज्या श्री गुरूंनी आपलं स्वरूप त्यांना दिलं ते निवृत्तीनाथ सुद्धा ऐसे निवृत्तीराज पदोपदी कष्टी कोणकोणत्या गोष्टी आठवाव्या नामदेवराय वर्णन करतात. समाधी प्रकरणामध्ये जो विचार येतो ना की तिथं श्रीगुरु सुद्धा कळवळतात, देवही कळवळतो. जे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे आप्त इष्ट आहेत, बंधू बांधव आहेत, सखे सुहृद आहेत, ते तर करतातच, त्यात विशेष नाही. पण जे त्यांना निर्विकल्पतेकडे घेऊन जाणार आहेत, ती स्थिती प्रदान करणार आहेत, ते श्री गुरु निवृत्तीनाथ सुद्धा. इथे महाराज ज्ञानोबारायांचं व्यापकत्व आहे, इथं ज्ञानोबारायांचं मोठेपण आहे. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. उपराटे फार कळले माझे म्हणून वळचणीचे पाणी आढ्या. काय सांगावं, हे बोलणं आहे देवाशी निवृत्तीनाथांचं. थोडं मागे पुढे होत आहे समाधी प्रकरण मला माहिती आहे, पण विषयाचा विचार सांगताना आवश्यक आहे. देवाजवळ निवृत्ती देवांनी आपला विचार व्यक्त करावा आणि दोघी बरं, अरे तुम्हीच तर परवानगी दिली ना. आपल्याला प्रसंग माहिती आहे ना हा, पण सगळे समाधी प्रकरण जाणणारे आहोत. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीची टीका पूर्ण, गीतेवरची टीका. 17व्या 18व्या वर्षामध्ये म्हणजे चांगदेव 65 अमृतानुभव याही रचना पूर्ण झाल्या. आजपर्यंत पंढरीला न गेलेले ज्ञानोबाराय चारही भावंड नामदेवराय अधिक संत भेटायला आलेत आणि त्यांच्याबरोबर पंढरीला गेले. नुसते गेले नाहीत, तिथे गेल्यानंतर तिथून नामदेवरायांसारख्या भगवंताच्या जीवलगाला घेऊन तीर्थयात्रेच्या करता बाहेरही पडले. 1.5 वर्ष तीर्थयात्रा करून आले. किती विचार बघा तुम्ही, 19.5-20 वर्ष. आणि मग पुन्हा पंढरीला आल्यानंतर देवानं या सगळ्यांच्या तीर्थयात्रेचं मावंद केलं. देवानं मावंद केलं बरं का, आपण आपलं करतो. देवानं मावंद केलं, सगळ्या पंक्ती बसवल्या. खूप मोठा उत्सव या भक्तांच्या येण्याचा भगवंतानं केला. वारी झाली. सगळे अगोदर इथे आले आणि मग इथून पंढरपूरला गेले. त्यावेळेच माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन उडी हा ज्ञानोबारायांनी भाव व्यक्त केला. सगळे पंढरपूरला आले. चातुर्मास्य केव्हा संपला कळाला नाही आणि कार्तिकी वारीच्या वेळेस वयाच्या 22व्या वर्षात लौकिक दृष्ट्या ज्ञानोबाराय असताना ज्ञानोबारायांनी हा प्रस्ताव मांडलाय. कुणाजवळ? अगोदर निवृत्तीनाथांचा. बस जेव्हा आपण सगळ्यांना हवेसे वाटतो तेव्हाच तिथून निघून जाण्यात मजा आहे. एक्झिट केव्हा घ्यावी, केव्हा बाहेर पडावं, निवृत्ती केव्हा स्वीकारावी. म्हणून वानप्रस्थ वयाच्या 50 नंतर लागलीच आहे. का? 50 मध्ये तुम्ही एका वेगळ्या अवस्थेला, उच्च पदावर, उच्च स्थितीत, उच्च संपदा प्राप्त करून असतात. अशा वेळेस आयुष्याच्या या भर उमेदीच्या क्षणात 50शीत प्रौढत्वाच्या अवस्थेत आता लागलीच वृद्धापकाळ सुरू होतोय हे जाणून एकेकाची निर्वानिरव करीत एकांतवास स्वीकारावा, वानप्रस्थ स्वीकारावा, अशी व्यवस्था आपल्याला आपल्या धर्मशास्त्रानं दिली आहे. का? अरे केव्हा बाजूला व्हावं हे कळावं ना. वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा मान हलते, हात हलतोय, तरी चेकवर माझीच सही पाहिजे असा जर आग्रह असेल तर त्याला काय भगवत कृपान, काय आत्मसंतोष प्राप्त होणार महाराज.
निवृत्तीचं वय काय असावं, प्रापंचिक निवृत्तीतलं पारमार्थिक होण्याकरता हे स्पष्ट केलं आहे. कळालं पाहिजे केव्हा बाजूला जावं. जेव्हा आपण सगळ्यांना हवेसे आहोत तेव्हाच लोकांनी आपल्या विरोधात ठराव आणावा आणि आपल्याला उतरायला लावावं न पेक्षा आपण बाजूला झालेलं उत्तम असतं. लोकांनी आपल्या जाण्याकरता नवस करण्यापेक्षा, तेवढी वेळ येऊ देण्यापेक्षा आपणच बाजूला होणं हे कधीही उत्तमपणाचं लक्षण आहे. ज्या कार्याकरता आपलं येणं होतं ते कार्य पूर्ण झालं. मला सांगा, ज्ञानोबारायांनी घेतलेला हा काय अवतार आहे, कशासाठी? ज्ञानोबाराय सांगतात, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, 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 मिळविला परिवार सिताईचा, मिळविला परिवार सिताईचा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मिळविला परिवार सिताईचा, मिळविला परिवार सिताईचा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, हे जगदोद्धारा लागी धरिला अवतार, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, जगदोद्धारा लागी धरिला अवतार, मिळविला परिवार सीताईचा, मिळविला परिवार सीताईचा, मिळविला परिवार सीताईचा, मिळविला परिवार सीताईचा. जगाच्या उद्धाराकरता आले, जगाच्या उद्धाराकरता आले. मला सांगा, जेव्हा हे अवताराला आले होते, प्रत्यक्ष होते, तेव्हा सगळ्या जगाचं उद्धारण झालं होतं? सगळं जग आत्मसुखानं प्राप्त झालं? आणि त्यावेळी जर सगळेच सुखी झाले होते तर मग आता ही स्थिती का आली असते? काय सांगायचं काय? जगाचा उद्धार व्हावा याचा अर्थ सगळे ताबडतोब मुक्त व्हावे म्हणून नाही, तर आपण सांगितलेल्या साधन विचाराकरता प्रवृत्त होऊन साधनाचरण पूर्ण करून असे जे मुक्त होतील त्या मुक्त होणाऱ्या जीवांसाठी आवश्यक असणारा विचार देण्याकरता धरिला अवतार. लक्षात आलं? नाहीतर भगवंतानं सगळी अयोध्या साकेताला नेलीन सगळ्यांचा, किती अगदी त्यावेळेस असणाऱ्या श्वान चांडाल द्विजात या सगळ्यांना, किंवा गोकर्णानं भागवताच्या सांगतेच्या वेळेस दुसऱ्यांदा जेव्हा कथा पूर्ण केली तेव्हा त्या गावामध्ये जेवढे अश्व चांडाल सगळे होते, कुत्रे वगैरे सगळे, सगळ्यांना सदेह आणि मुक्त करून वैकुंठाला नेलं, असं वर्णन भागवतात.
मग तसं काही केलं का? म्हणाले नाही, तसं आयत देऊन काय उपयोग. ज्याला ज्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटतं, या दुःखा वेगळं व्हावं असं वाटतं, त्या प्रत्येकाला त्या मुमुक्षून करता आवश्यक असणार काल परत्वे, स्थिती परत्वे आणि साधन स्वरूपात सहज करता येण्यासारखं साधन आपण सांगितलं पाहिजे, दिलं पाहिजे. सोपा परमार्थ आणि सोपा साधन मार्ग आपण सांगितला पाहिजे. या विचारातून अवताराला येऊन, कारण सहजतेनं सांगितलेलं कळत नाही, पण विशेष रूपानं येऊन विशेष व्यक्तीने एखादा विषय सांगितला तर तो अधिक लक्षात राहतो. म्हणून जे लोक जगत राहटीच्या वेगळा आहे अशा स्वरूपात अवताराला, सामान्य परिवारात नाही, संन्यास घेतलेल्या आणि पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या विठ्ठलपंतांच्या पोटी आहे. का? कारण तिथं अशा कसा आहे, संपूर्ण पांढरा स्वच्छ पडदा आपलं लक्ष वेधून घेत, पण त्याच पांढऱ्या पडद्यावर कुठेतरी बाजूला एक काळी रेघ ओढली तर ती काळी रेघ मात्र आपलं लक्ष ओढून घेते, वेधून घेते. समाजाच्या विरोधात जाऊन एखादा विषय जेव्हा मांडला जातो तेव्हा समाजाचं लक्ष तिकडं जातं आणि मग तो विषय योग्य पद्धतीनं मांडून समाज हिताचा कसा आहे हे बिंबवलं गेलं की ते बिंबवणाऱ्याचं अनुसरण समाज करत. ज्ञानोबारायांनी सांगितलेला, संतांनी सांगितलेला यारे यारे सान थोर याती भलते नारी करावा विचार न लगे चिंता कवणासी, हे इतकं सहजपणानं सामान्य कुटुंबात किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा परिवारात येऊन सांगितलं असतं, जमलं नसतं महाराज. का? किती लोक अशा शुद्ध पद्धतीनं जन्माला आलेल्या किंवा सहज सामान्य पद्धतीनं सामान्य कुटुंबातनं पुढे आलेल्यांचं ऐकतात. जोपर्यंत जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळत नाही आणि कलाटणी मिळालेलं जीवन ज्याचं आहे तो समाजासमोर त्याचा अनुभव मांडून आपण कसे या दुःखातून वेगळे झालो हे स्वतः प्रतिपादन अनुभवासह करत नाही, तोपर्यंत समाज त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ज्ञानोबारायांनी भावंडांनी जे अनुभवलंय, जे जगलाय, विचार करा. ज्यांचं तोंड पाहिलं की सचैल स्नान करत होते ते आता त्यांच्या स्नानाचं तीर्थ घेऊन मग आपला उपवास सोडतात. किती कठीण. सकाळी सकाळी हे अभद्र दर्शन म्हणत होते ते ध्यानात त्यांचं स्मरण करतात. एवढा परिणाम आहे. कशामुळे? अगोदर देवाच्या देवळातल्या सुंदर मूर्तीचं पूजन करीत पायावर आपण मस्तक ठेवतो, उगाच ठेवत नाही. ओबड धोबड असणारा तो दगड घडवलाय, त्यानं तेवढे टाकीचे घाव सोसलेत, आकाराला आलाय, सुंदर स्वरूपानं दिसतोय आणि आता त्यात प्राण प्रतिष्ठित आहेत म्हणून आम्ही नमस्कार करतो. तसं जीवन घडलंय ना. अनेकांच्या उपेक्षित नजरा, अनेकांचं टोचून बोलणं, सहज जीवन घडलंय का ज्ञानोबारायांचं? अरे इच्छा काय गंमत आहे. मी नेहमी विचार करताना प्रश्न पडतो, आईसाहेबांना जाणवलं की जेव्हा दोघांनी आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, प्रयागला गेले, तेव्हापासून या सगळ्यांचं पालकत्व माय बाप पण निवृत्तीनाथांनी जरी घेतलेलं असलं तरी आई आहेत आईसाहेब. या प्रत्येकाच्या अंतःकरणात काय भावना आहेत, काय त्यांचं मनोगत आहे हे आईसाहेब लवकर सगळ्यात लहान असो जाणतात. निवृत्ती दादाला मांडे खावेसे वाटतात अशी इच्छा, अशी जाणीव आईसाहेबांना व्हावी. बरं हे कुणाजवळ सांगावं? दादाचं मनोगत जाणल्यानंतर दादाची इच्छा केवळ पूर्ण करेल तर ज्ञानोबा राय करते, ज्ञानदादा करते.
म्हणून ज्ञानोबारायांना सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणाले एवढंच आहे ना, मी सामुग्री आणतो, तू परळ आण. आईसाहेब परळ